तर फेसबुक एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जो की संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त वापरला जातो आहे. त्यामुळे जर तुम्ही बिझनेस पर्सन असाल तर तुमच्या व्यवसायाचं अकाउंट तुम्हाला फेसबुकवरती ओपन करावंच लागेल. तर इथे ज्यावेळी तुम्ही facebook.com वरती येताय तर तुम्हाला असा एक पेज दिसेल जिथे तुम्हाला तुमचा मेल आयडी किंवा फोन नंबर आणि पासवर्ड ॲड करून तुमचं अकाउंट आहे तर ते लॉग इन करू शकता. किंवा जर अकाउंट नसेल तर क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो नवीन अकाउंट असेल तर तो क्रिएट करू शकता. तर मी आता सध्या क्रिएट अ न्यू अकाउंटवरती आलेले आहे. तर मला सगळ्यात पहिला साइनअपचा जो फॉर्म असेल, माझे डिटेल्स असतील तर ते मला इथे सगळे एंटर करावे लागतील. तर सगळ्यात पहिला माझं नेम आणि सरनेम दोन्ही मला इथे ॲड करावं लागेल. आणि त्यानंतर सेकंड जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये मला एकतर माझा मेल आय डी किंवा माझा मोबाईल नंबर, मी दोन्हीपैकी काही यूज करू शकते. मी सध्या मेल आय डी यूज करते. तर मेल आय डी मला पुन्हा एकदा रिएंटर करायचा आहे. जो वरती मी मेल आय डी ॲड केलेला सेम मेल आय डी मी पुन्हा एकदा रिएंटर करणार आहे. आणि त्यानंतर मला या अकाउंटसाठी जो आहे तर तो पासवर्ड मला ॲड करायचा आहे. तर पासवर्ड आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. सोबतच जो पासवर्ड आपण आपल्या फेसबुकच्या अकाउंटला देतोय तर तो कंपल्सरी कुठेतरी नोट करून ठेवा. सो दॅट ज्यावेळी आपण पुन्हा लॉग इन करणार तर त्यावेळी तो पासवर्ड आपल्याला लागणार आहे किंवा ती मेल आय डी किंवा तो फोन नंबर आपल्याला लागणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ लिहायची आहे, आपली बर्थ डेट लिहायची आहे. तर 13 इयर्सच्या खाली आपलं वय नसावं. त्यानंतर आपलं जे काही जेंडर असेल तर ते ॲड करा. आणि त्यानंतर ग्रीन कलरमध्ये साइनअपचा जो काही ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा. तर साइनअपच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजवरती रिडायरेक्ट केला जात आहे. तर नेक्स्ट पेजवरती तुम्ही जो मेल आय डी यूज केलेला आहे फेसबुक अकाउंट ओपन करण्यासाठी तर त्या मेल आय डीवरती तुमचा एक कोड जातोय. सो दॅट कन्फर्म करण्यासाठी तो मेल आय डी तुमचाच आहे. किंवा जर तुम्ही फोन नंबर यूज केला असेल तर त्या फोन नंबरवरती कोड जाईल, तो कॉन्टॅक्ट नंबर तुमचाच आहे व्हेरीफाय करण्यासाठी. तर मला माझ्या मेल आय डीवरती मेल आलेला आहे, जो काही माझा कोड आहे तर तो मी इथे एंटर करते. आणि जर आला नसेल तर तुम्ही सेंड ईमेल अगेन करू शकताय. पुन्हा एकदा मेल तुम्हाला येईल आणि कंटिन्यू करू शकताय. किंवा जर तुमचा मेल आय डी किंवा मोबाईल नंबर चुकला असेल तर इथे तुम्हाला अपडेट कॉन्टॅक्ट इन्फो म्हणून आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुमचा जो काय असेल तो चेंज करू शकताय. तर माझे सगळे डिटेल्स करेक्ट आहेत त्यामुळे मी कंटिन्यूच्या बटनवरती क्लिक करते. यू हॅव सक्सेसफुली कन्फर्म युअर अकाउंट विथ जे काय मेल आय डी असेल तर ते, म्हणजे तुमचं अकाउंट कन्फर्म झालेलं आहे असा तुम्हाला मेसेज येईल. इथे मला वरती एक नोटिफिकेशन येते की रिमेंबर पासवर्ड. तर नेक्स्ट टाइम ज्यावेळी आपण फेसबुक लॉग इन करू तर तुमचं पासवर्ड रिमेंबर करायचं आहे का, तर अशी मला नोटिफिकेशन येते. जर आपण स्वतःच्या अकाउंटवरून किंवा डिव्हाइसवरून केला असेल तर ओके करायचं. आणि जर नसेल केलं आपण आपल्या अकाउंटवरून तर तुम्ही नॉट नाव करू शकता. तर फेसबुकचं अकाउंट माझं क्रिएट झालेलं आहे. बेसिक जे आपलं अकाउंट असतं तर ते आपलं क्रिएट झालेलं आहे. तर याच्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत, ग्रुप्स, मार्केट प्लेस, न्यूज, फीड्स, इव्हेंट्स, हे सगळे आपण डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. सोबतच आपण फेसबुकचा जो पेज आहे तर तो जो की आपण व्यवसायासाठी वापरणार आहोत तर तो सुद्धा आपण आता इथे क्रिएट करणार आहोत. राईट साईडला नोटिफिकेशन येईल, मला जे काही माझे नोटिफिकेशन असतील तर ते दिसतील. किंवा इथे मला माझं प्रोफाईल दिसेल जे की आता क्षितिजा भाट नावाने दिसतंय. तर माझे काही पेजेस असतील तर ते पण मला तिथे दिसतील. इथे मला माझे मेसेजेस दिसतील. आणि हा आहे मेन्यूचा ऑप्शन. तर मेन्यूच्या ऑप्शनमध्ये आपल्याला आपले पोस्ट, स्टोरी, रील्स ते दिसतील. किंवा इव्हेंट्स, आपले फ्रेंड्स, ग्रुप्स, न्यूज फीड, पेजेस, तर हे सगळे आपल्याला इथे अवेलेबल होऊन जातील. तर इथे जो पेजेसचा ऑप्शन आहे म्हणजे डिस्कवर अँड कनेक्ट विथ बिझनेसेस ऑन फेसबुक, तर हा आपण आज डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. राईट साईडला टॉपला जो आयकॉन दिसतोय प्रोफाईलचा अकाउंटचा तर त्याच्यावरती मी क्लिक करते. आणि माझ्या नावावरती क्लिक केल्यानंतर माझा जो काय अकाउंट असेल तर तो मला इथे दिसेल. तर इथे मी माझा जो काय डेटा मी माझा ॲड केलेला आहे तर तो मला दिसेल. आता अकाउंट नवीन आहे त्यामुळे याच्यामध्ये काहीच पोस्ट असतील तर त्या नाही आहेत. तर इथे मी माझा कवर फोटो आहे तर तो मी यूज करू शकते, ॲड करू शकते. माझ्या डिव्हाइसमधून सिम्पली मी इथे ॲड करू शकते. सोबतच माझा जो लोगो असेल किंवा माझा प्रोफाईल पिक्चर असेल तर तो सुद्धा इथे मी डिव्हाइसमधला जो काय असेल तर तो इथे मी अपलोड करू शकते. तर हे माझं फेसबुकचं अकाउंट आहे. तर याच्यामध्ये मी माझे बायो किंवा माझे जे काही डिटेल्स असतील तर ते सगळे ॲड करू शकते. सो दॅट लोकांना माझ्याबद्दल जास्त माहिती मिळू शकते. गेट स्टार्टेडवरती क्लिक केल्यानंतर मी माझे जे काही डिटेल्स असतील तर ते मी फिल केले. आता इथे तुम्ही बघू शकता बॉर्न ऑन 16 एप्रिल 1997 ही पोस्ट ऑटोमॅटिकली क्रिएट झालेली आहे. जर ती पोस्ट मला नको असेल किंवा जर ती पोस्ट मला हाईड करायची असेल तर त्याच्यावरती क्लिक करून इथे मला बॉटमला मूव्ह टू आर्चिव्ह किंवा मूव्ह टू बिन केली तर डिलीट होईल आणि मूव्ह टू आर्चिव्ह जर केली तर ती पोस्ट जी आहे तर ती हाईड होईल.
किंवा जर पोस्ट एडिट करायची असेल तर मी एडिटसुद्धा करू शकते. मी सध्या मूव्ह टू आर्चिव्ह करते. इथे तुम्ही तुमचे जे काही व्हिडिओज असतील किंवा जे काही फोटोज असतील तर ते अपलोड करू शकता. इथे छान असा कॅप्शन देऊन किंवा युजफुल मिनिंगफुल असा कॅप्शन देऊन तुमचा जो काही डिव्हाइसमधला फोटो असेल तर तो तुम्ही इथे अपलोड करू शकता. आता इथे वरती तुम्ही बघितलात तर तुम्हाला होम पेज दिसेल, जिथे आपल्याला आपल्या फ्रेंड्सचे सगळे डिटेल्स आपण बघू शकतो. तर होम पेजवरती मी क्लिक करते. तर मी काही एडिटिंग करत होते त्यामुळे मला लिव्ह पेजचा ऑप्शन आला. तर मी आता होम पेजवरती आलेले आहे, जिथे मला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या कंट्रोल करता येतात. तर इथे वरती मला मेन्यूचं ऑप्शन आहे. तर मेन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला खाली इथे पेजेसचा एक ऑप्शन येतो, जिथे मला डिस्कवर अँड कनेक्ट विथ बिझनेस ऑन फेसबुक हा मला तिथं ऑप्शन अवेलेबल होतो. तर मी पेजेसवरती क्लिक करते. तर आता सध्या माझ्याकडे कोणतेच पेजेस नाही आहेत, त्यामुळे इथे मला पेजेस दिसत नाही आहेत. पण इथे लेफ्ट साईडला मला क्रिएट न्यू पेजचा एक ऑप्शन येतोय प्लस सिम्बॉलमध्ये. तर क्रिएट न्यू पेजवरती मी क्लिक करते. तर इथे लेफ्ट साईडला आपल्याला आपली सगळी डिटेल्स ॲड करायचे आहेत आणि त्या डिटेल्स कसे दिसणार आहेत तर ते आपल्याला राईट साईडला दिसेल. तर मी जे काय माझ्या व्यवसायाचं नाव असेल, आता मी अकाउंट माझ्या नावाने चालू केलं, पण पेजचं जे नाव आहे तर ते माझ्या व्यवसायाला मी जे काय नाव दिलेलं आहे तर ते मी तिथे ॲड करू शकते. फॉर एक्झाम्पल मी लाजो फॅशन मला ॲड करायचं आहे, माझा एक व्यवसाय आहे, तर त्या नावाने मी पेज काढू शकते. तर तुमचा व्यवसाय ज्या नावाने आहे तर ते नाव तुम्ही इथे तुमच्या पेजला द्यायचं आहे. तर ते असं दिसेल. कसं दिसेल तर ते तुम्हाला सगळं राईट साईडला दिसेल, प्रिव्ह्यूमध्ये दिसेल, डेस्कटॉप प्रिव्ह्यूमध्ये. तर मी नाव दिलं, मला ग्रीन टिक आला, म्हणजे ते नाव मला फेसबुकवरती अवेलेबल आहे. तर माझा हा कपड्याचा व्यवसाय आहे, त्यामुळे मी इथं क्लोदिंग ब्रँड देऊ शकते. बरेच ऑप्शन्स येतात. 3 कॅटेगरीज तुम्हाला चूज करायचे असतात. जर तुमचं ग्राफिक्सचं काम असेल तर तुम्ही ग्राफिक्स सर्च करा. तुम्हाला 3 कॅटेगरीज चूज करायच्या आहेत. आता मला पहिली जी आहे तर ती ग्राफिक डिझायनरची कॅटेगरी आलेली आहे, ती मी चूज करू शकते. फॉर एक्झाम्पल जर मार्केटिंग मला ॲड करायचं तर मार्केटिंगशी रिलेटेड बरेच टॅग्स मला अवेलेबल होतात. तर त्यातला कोणताही टॅग असेल तर तो मी चूज करू शकते. फॉर एक्झाम्पल जर मला फूड व्यवसाय असेल तर फूड एंटर केल्यानंतर फूडशी रिलेटेड जे काय काय व्यवसायाचे टॅग्स असतील तर ते सगळे मला इथे अवेलेबल होणार आहेत. जर तुम्ही ज्वेलरीचा व्यवसाय करताय तर ज्वेलरी ॲड करा. त्याच्याशी रिलेटेड जे काय काय टॅग्स असतील तर ते सगळे तुम्हाला तिथे अवेलेबल होतील. तर हा व्यवसाय माझा क्लोदिंगशी रिलेटेड आहे, त्यामुळे मी क्लोदिंगशी रिलेटेड जे काही टॅग्स असतील तर ते ॲड करते. फक्त लक्षात असू द्यात, आपण कोणतेही 3 टॅग्स असतील तर ते ॲड करू शकतो. डुप्लिकेट टॅग्स अलाउड नाहीत. एक टॅग आपण एकदाच यूज करू शकतो. त्यानंतर इथे आपल्याला बायोचा ऑप्शन आहे, जो की ऑप्शनल आहे, जो आपण ॲड केला नाही तरी चालेल. पण बायो जर ॲड केला तर तुम्हाला इथे दिसतंय तुमच्या पेजच्या खाली, नावाच्या खाली. तर अशाप्रमाणे एक फेंटमध्ये लाईन येईल. तर तिथे तुम्ही सिम्पली तुमचा मेल ID किंवा तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या बिझनेसचं मिजन जे काही स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट तुम्ही तिथे ॲड करू शकता. ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट अ पेजचं ऑप्शन येतोय. क्रिएट अ पेजच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथे मला एक प्रॉब्लेम येतोय की नेम जे मी ॲड केलेलं आहे तर ते मला थोडेसे त्याच्यामध्ये करेक्शन्स तिथं सजेस्ट केलेले आहेत. जसं लाजो फॅशन नाव आहे तर ते इनव्हॅलिड आहे, त्यामुळे फॅशनचा जे हे आहेत लेटर्स आहेत तर ते मला स्मॉल लेटरमध्ये ॲड करायला सांगतं. मी पुन्हा एकदा चेक करते तर ते नाही होत आहे. तर फॅशन मला कंपल्सरी तिथे स्मॉल लेटरमध्ये त्यांनी जसं सजेस्ट केलेलं आहे त्याप्रमाणे घ्यावं लागेल. तर मी पुन्हा एकदा क्रिएट अ पेजवरती क्लिक करते. तर आय थिंक आता माझा जो पेज आहे तर तो क्रिएट होत आहे. तर आता इथे सेकंड ऑप्शन माझ्याकडे आलेला आहे, फिनिश सेटिंग अप युअर पेज, म्हणजे अजून काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला ॲड करायची आहे. तर इथे पहिला वेबसाईट असेल तर मी वेबसाईट ॲड करेन. आता फोन नंबर ॲड करायच्या आधी आपल्या कंट्री कोड ॲड करावा लागेल, चेंज करावा लागेल. मी तिथे IN केलं आहे 91 आणि त्यानंतर माझा मोबाईल नंबर असेल तर तो मी तिथे कम्प्लिटली सेट करते. त्यानंतर कंपल्सरी आपला मेल ID असतोच सगळ्यांचा किंवा व्यवसायाचा असायलाच हवा. तर जो काय आपला मेल ID असेल तर तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला बिझनेसशी रिलेटेड मेल्स असतील तर ते येऊ शकतात. आणि त्यानंतर बॉटमला तुम्हाला लोकेशनचा ऑप्शन दिलेला आहे. लोकेशनमध्ये जर तुमचं स्टोअर असेल तर तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन असेल तर ते ॲड करू शकता. आणि जर तुमचे ऑनलाईन सर्व्हिसेस असतील तर हे पार्ट तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर तुमचं आर्स असेल तर तुमचं लोकेशन असेल तर तुम्ही आर्स सिलेक्ट करू शकता. नो आर्स अवेलेबल, ऑलवेज अवेलेबल, किंवा कोणत्या दिवशी कोणते तुमची टायमिंग असेल तर ती तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर नेक्स्टवरती मी क्लिक करते. नेक्स्ट पेजवरती मला रिडायरेक्ट केलं जाईल.
इथे मला ऑप्शन येतं मला प्रोफाईल पिक्चर आणि कवर फोटो ॲड करायचा. तर कंपल्सरी तुमच्या फेसबुकच्या बिझनेस पेजसाठी प्रोफाईल पिक्चर असेल तर तो तुम्हाला ॲड करायचा आहे तुमच्या डिव्हाइसमधून. तो स्पेशली तुम्हाला तिथे फेसबुकच्या कवरसाठी फोटो तयार करून घ्यावा लागेल. कॅनवावरती इझिली तुम्ही फेसबुक कवर फोटो आहे तर तो ॲड करू शकताय. त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे तुम्हाला लोगोचा किंवा तुमचा जो काय हे आहे प्रोफाईल पिक्चर आहे त्याचा. तर इथे मी एक लोगो घेतलेला आहे, प्रोफाईल पिक्चर घेतलेला आहे, तर तो असा दिसेल. तर या साईडला तुम्हाला डेस्कटॉप प्रिव्ह्यू येईल, म्हणजे तो लोगो तुमच्या डेस्कटॉपवरती किंवा अकाउंटवरती कसा दिसेल तर ते तुम्हाला इथे विजिबल होईल. तर ते तुम्ही तिथून सेट करू शकताय. त्यानंतर मला बॉटमला इथं ॲड ॲक्शन बटनचा एक ऑप्शन मिळतो जो की खूप महत्त्वाचा आहे. तर मी कस्टमाइज ॲक्शन बटन ट्राय करते. इथे मला ॲक्शन बटनमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. बुक नाव असेल किंवा साइन अप आपण करू शकतोय, ऑर्डर घेऊ शकतोय, आपले शॉप व्ह्यू करू शकतोय, तिकीट्स घेऊ शकतोय, किंवा खाली बघितलं तर तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप कनेक्ट केला तर तुम्हाला व्हॉट्सॲपसुद्धा डायरेक्ट तुम्ही इथून तुमचा कनेक्ट केला तर बटन ॲड करू शकता. सेंड व्हॉट्सॲपचा, सेंड मेसेजचा, कॉल नाव, सेंड ईमेल आणि कॉन्टॅक्टस. तर हे बटन्स तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर सेंड व्हॉट्सॲपचा जो ऑप्शन आहे तर तो सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं तुमचं जे व्हॉट्सॲप आहे तर ते इथे ॲड करावं लागेल. तर लिंक टू युअर ग्रुप ऑर ॲपमध्ये तुम्ही लर्न मोरचा बटन देऊ शकताय. वॉच नावचा ऑप्शन आहे तर तो तुम्ही तिथे देऊ शकताय. तर वॉच नावचा जर तुम्ही बटन दिला तर इथे तुम्हाला तुम्ही कोणती लिंक जर प्रोव्हाइड केली तर ती ऑटोमॅटिकली ओपन होणार आहे. इथे खाली तुम्ही बघू शकताय. जर मी वॉच नाववरती क्लिक केलं तर बॉटमला ब्लू बटन आहे त्याच्यावरती मी क्लिक करते. तर लिंक मला इथे प्रोव्हाइड करायची आहे. माझी यूट्यूबच्या व्हिडिओची मी लिंक जर ॲड केली तर तो ॲक्शन बटन तिथे चालू होणार आहे. तर हे बरेच ऑप्शन्स आहेत वेगवेगळे, तर ते सगळे तुम्हाला ट्राय करायचे आहेत. तर आता इथे मी तुम्हाला वॉच नावच्या बटनची थोडीशी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देते. तर मी माझं यूट्यूब ओपन करते आणि यूट्यूबवरती जी काय माझी व्हिडिओ असेल ज्याची मला लिंक वॉच नावच्या बटनला ॲड करायची आहे तर ती मी व्हिडिओ ओपन करते. फॉर एक्झाम्पल मला इथे एक व्हिडिओ दिसती आहे तर त्याची मी लिंक घेते. इथे मला अवेलेबल होईल लिंक. ही लिंक मी कॉपी करते आणि माझा जो काय वॉच नावचं बटन आहे तर तिथे मी ही लिंक पेस्ट करते. वॉच नाववरती क्लिक केल्यानंतर इथे खाली ऑप्शन येईल. इथे मी माझी जी काय लिंक आहे तर ती पेस्ट करते. आता इथे मला सेव्हचा ऑप्शन आलेला आहे. टू मेक पीपल इझियर टू टेक सर्टन ॲक्शन्स आपण हा बटन यूज करू शकतो. इथे मी सेव्ह केलेला आहे. तर ज्यावेळी वॉच नाववरती लोक क्लिक करतील तर माझी जी व्हिडिओ आहे तर ती ऑटोमॅटिकली तिथून बघितली जाणार आहे. तर मी आता पुन्हा नेक्स्टमध्ये जाते. तर इथे मला ऑप्शन आलेला आहे की कनेक्ट व्हॉट्सॲप टू युअर पेज, म्हणजे जे आपलं व्हॉट्सॲप आहे तर ते तुमच्या पेजला कनेक्ट करा. खूप जास्त फायदेशीर असतं तुमचं व्हॉट्सॲप इथे कनेक्ट केलेलं. पहिला हा जो कोड आहे तर तो चेंज करायचा. जिथे US लिहिलेलं आहे तर तिथे तुम्हाला इंडिया जे आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा जो व्हॉट्सॲप नंबर आहे तर तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ऑटोमॅटिकली तुम्हाला गेट कोडवरती आल्यानंतर तुमचा जो काही कोड असेल तर तो इथे एंटर करायचा. तुमचं व्हॉट्सॲप ऑटोमॅटिकली इथे कनेक्ट होणार आहे. तर आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर मला इथे बिल्ड युअर पेज ऑडियन्सचा ऑप्शन येतो आहे. तर मला जास्तीत जास्त लोक मी माझ्या पेजमध्ये कनेक्ट करू शकते, त्यांना मी इन्व्हाइट करू शकते. ॲड फ्रेंड्स लेटर टू हेल्प ग्रो युअर पेज. टू इन्व्हाइट फ्रेंड्स टू कनेक्ट विथ लाजो फॅशन यू फर्स्ट नीड टू ॲड देम टू युअर प्रोफाईल. तर मला पहिला माझ्या प्रोफाईल हे आता आपण पेज ओपन केलेलं आहे तर माझं जे प्रोफाईल आहे तिथे मला माझे फ्रेंड्स ॲड करावे लागतील आणि त्यानंतर मी त्यांना इन्व्हिटेशन लिंक जी आहे तर ती शेअर करू शकते. तर इथे मला स्टे इन्फॉर्म्ड अबाउट युअर पेजमध्ये काही प्रमोशनल मेल्स ते शेअर करू शकतात. तर मी ते क्लिक केलं, ऑन केलं आणि मी नेक्स्ट प्रोसेस करते. तर इथे माझा जो पेज आहे तर तो क्रिएट झालेला आहे. वेलकम टू युअर न्यू पेज. तर आपण इथे आलं आहे तुम्हाला यू आर नाव स्विच आउट ऑफ युअर प्रोफाईल इन टू युअर पेज लाजो फॅशन. तर आपण लाजो फॅशनमध्ये स्विच केलेला आहे. तर पेज आणि अकाउंट एकाच आपण मेल ID आणि पासवर्डमध्ये यूज करत असतो आणि ते आपण कंटिन्युअसली इथून स्विच करू शकतो. इझिली स्विच बिटवीन युअर पेज अँड प्रोफाईल. इथे आपण स्विच करू शकतो आपल्या अकाउंटमध्ये आणि आपल्या पेजमध्ये. इथे तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे यू आर स्विच्ड इन टू पेज. आता आपण पेजमध्ये आहोत. इथूनच तुम्ही तुमच्या मेन अकाउंटमध्ये सुद्धा स्विच करू शकता. तर इथे तुम्हाला फेसबुकच काही गाईडलाईन्स देतात. मॅनेजमध्ये जर आलात तुम्ही इथे तुम्ही सी इनसाइट सच एज टॉप परफॉर्मिंग कंटेंट, क्रिएट ॲड्स, एक्सप्लोर टूल्स, पेजेस ऑल इन वन प्लेस. इथे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये बघायला मिळेल. मी नेक्स्ट करते. तर इथे फॉलो अदर्स ॲज लाजो फॅशन अँड सी देअर अपडेट्स हिअर.
तर तुम्ही होम पेजवरती जर आता गेलात तर तुम्ही लाजो फॅशन म्हणजे तुमचं जे काही पेज असेल तर त्या नावाने तुम्ही प्रत्येकाला फॉलो करताय किंवा मेसेज किंवा कमेंट करताय. ॲज अ पेज तुमचं तिथं नाव डिस्प्ले होणार आहे. तर हा आपला एक फेसबुकचा पेज आहे. तर हा आपण क्रिएट केलेला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा डिटेल्स हवे असतील तर तुम्ही इथं 3 डॉट्समध्ये येऊ शकताय. स्विच तुम्ही इझिली हा जो अकाउंट आहे इथून तुम्ही करू शकता. अकाउंटवरती गेल्यानंतर 2 ऑप्शन्स येतात. एक लाजो फॅशनचा आपण पेज क्रिएट केला आहे आणि पहिला म्हणजे आपला क्षितिजा भाट नावाचा जो काही माझा मेन अकाउंट आहे तर तो मी तिथून ओपन करू शकते. तर असे आपण कितीही पेजेस वेगवेगळ्या व्यवसायाचे आपण इथे क्रिएट करू शकतो. आपल्या एकाच अकाउंटला आपण कनेक्ट करू शकतो.